विद्यार्थ्यांनो, ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्स या टॉपिकमधील रोलेस थेरम अँड लॅग्रेंजेन्स मीन व्हॅल्यू थेरमवरील उदाहरणे आज आपण अभ्यासणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1. Check whether the conditions of Rolle's theorem are satisfied by the function or not. Our function f of x equal to x cube, where x is belongs to close interval 1,2. विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम f of x equal to x cube चा ग्राफ या ठिकाणी ड्रॉ केला गेला आहे. हा जो ग्राफ आहे हा कंटिन्युअस आहे, अनब्रेकेबल. रोलेस थेरमची फर्स्ट कंडिशन f of x is continuous on closed interval 1 to 2. 1 to 2 या इंटरवल मध्ये कर्व आपल्याला कंटिन्युअस पाहायला मिळते आहे. fx is differentiable on open interval 1,2. कंटिन्युअस असताना क्लोज इंटरवल एंड पॉइंट्स या ठिकाणी घेतले गेले, मात्र डिफरन्शिएबल दाखवताना ओपन ब्रॅकेट्स या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. कारण असं, कुठलीही कंटिन्युअस कर्व एंड पॉइंट सोडून उरलेल्या जेवढे पण इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स त्या कर्ववर असणार त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पॉइंटला सिंगल टँजंट ड्रॉ केलेली पाहायला मिळणार. मात्र एंड पॉइंट जसं f of 1 ही पोझिशन आणि f of 2 ही पोझिशन, या दोन पोझिशनला आपणास इन्फायनाइटली मेनी टँजंट्स त्या ठिकाणी ड्रॉ करता येतात. त्याकरता डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 1,2 हे तिथं नमूद केले आहे. बघा, ॲट x इज इक्वल टू 1 फंक्शन व्हॅल्यू येणार आहे 1. ॲट x इज इक्वल टू 2 फंक्शन व्हॅल्यू येणार आहे f of 2 इज इक्वल टू 8. आपणास असं लक्षात येईल f of 1 is not equal to f of 2. So therefore the function does not satisfy all the conditions of Rolle's theorem. Next example, f of x equal to e raised to minus x cos x, where x is belongs to close interval pi by 2 to 3 pi by 2. Here f of x is a composition of two continuous function, exponential function and trigonometric function. या ठिकाणी f of x equal to e raised to minus x cos x चा ग्राफ ड्रॉ केला गेला आहे. तुम्हाला दिसेल pi by 2 to 3 pi by 2 या रिजन मध्ये कर्व ही अनब्रेकेबल आहे, कंटिन्युअस असणार. Since f of x is continuous on closed interval, it is differentiable on open interval. गेल्या उदाहरणात मी तुम्हाला सांगितलं होतं एंड पॉइंटला आपल्याला इन्फायनाइटली मेनी टँजंट ड्रॉ करता येतात, त्याकरता ब्रॅकेट ओपन मेन्शन करण्यात आले आहेत. pi by 2 to 3 pi by 2 इंटरवल. f of pi by 2 ची व्हॅल्यू आहे 0. f of 3 pi by 2 ची व्हॅल्यू आहे 0. Here conditions of Rolle's theorem, function is continuous, function is differentiable, and at the end point f of pi by 2, f of 3 pi by 2 both values are equal. So therefore all the conditions of Rolle's theorem are satisfied. Question number 3. Verify Rolle's theorem for the following function. f of x equal to x square minus 4x plus 10, where x is belongs to close interval 0 to 4. विद्यार्थ्यांनो,
एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10चा ग्राफ या ठिकाणी ड्रॉ केला आहे. कंटिन्युअस पॅराबोलिक कर्व या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सो fx is continuous on close interval 0 to 4 and differentiable on open interval 0 to 4. At x is equal to 0, function value is 10. At x is equal to 4, function value is also f of 4 is 10. तर f of 0 equal to f of 4 या ठिकाणी मिळाला आहे. कंडिशन्स ऑफ रोलेस थेरम आर सॅटिस्फाईड. आता पुढल्या पार्टमध्ये व्हेरिफिकेशनची प्रोसेस आपणास करायची आहे. म्हणजेच काय, इंटरवल ओपन इंटरवल 0 to 4 या इंटरवलमध्ये कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पॉइंटला, त्या पॉइंटला आपण सी लेबल करूयात. टॅन्जंट ड्रॉ केल्यानंतर ती टॅन्जंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल. जेव्हा टॅन्जंट ही एक्स ॲक्सिसला पॅरलल असते त्यावेळेस तिचा स्लोप हा 0 असतो. म्हणजेच काय, तर डेरिव्हेटिव्ह of the curve at that point is 0. So there exists C belongs to open interval 0 to 4 such that f dash of C is equal to 4. आपलं given function f of x x square minus 4x plus 10 याला differentiate करूयात with respect to x. So f dash of x will be 2x minus 4. At particular C point ला f dash of C is 2C minus 4. Since f dash of C is 0, we write 2C minus 4 equal to 0. Solve केल्यानंतर C ची किंमत 2 मिळालेली आहे. This C is belongs to open interval 0 to 4. Hence, Rolle's theorem is verified. Graphically, C हा पॉइंट या ठिकाणी लोकेट केलेला आहे. आता या कर्ववर ओपन इंटरवल 0 to 4 यामधील पॉइंट्सवर फंक्शन कर्वच्या अलॉंग ज्यावेळेस टॅन्जंट ड्रॉ केल्या गेल्यात तर तुम्हाला असं लक्षात येईल की ॲट x is equal to 2 स्लोप ऑफ द फंक्शन, हे बघा m ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 आहे. बघा स्लोप ऑफ फंक्शन इज 0. स्लोप ऑफ टॅन्जंट, करेक्शन, स्लोप ऑफ टॅन्जंट इज 0. तर अशा पद्धतीने आपण ग्राफिकली आणि अल्जेब्राइक स्टेप्सने रोलेस थेरम व्हेरीफाय करून बघितला. नेक्स्ट क्वेश्चन, verify Lagrange's mean value theorem for the following function f of x equal to log of x where x is belongs to interval 1 comma e. Here we draw graph of log x which is unbreakable continuous curve. So f of x is continuous on closed interval 1 comma e. Value of e is 2.71 and f of x is differentiable on open interval 1 comma e. At x is equal to 1, f of 1 is 0. At x is equal to e, that is 2.71, function value is 1. So here f of 1 is not equal to f of e. So there exists C belongs to open interval 1 comma e such that f dash of C
is equal to f of e minus f of 1 upon e minus 1. रोल्स थेरम आणि लॅग्रेंजेस थेरमच्या एक्झाम्पलमध्ये हा एक फरक आहे. रोलेस थेरमच्या एक्झाम्पल्समध्ये कर्ववर टँजंट ॲट पॉइंट सी ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ करता, स्लोप ऑफ दॅट टँजंट इज 0. म्हणजे ती टँजंट पॅरलल टू एक्स ॲक्सिस असते. लॅग्रेंजेस थेरम मध्ये मात्र टँजंट ही एक्स ॲक्सिसला पॅरलल राहणार नाही. सो आवर फंक्शन f of x is equal to log x. त्याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डेरिवेटिव्ह ऑफ फंक्शन ॲट पॉइंट c, f dash of c is equal to 1 upon e. बघा, कर्व फ्रॉम पॉइंट 1 to 2.71 या रिजन मध्ये असलेल्या कर्ववर टँजंट या ठिकाणी जेवढे नंबर ऑफ पॉइंट्स आहेत प्रत्येक पॉइंटला टँजंट या ठिकाणी तुम्हाला टँजंटचा स्लाइडर दिसतो आहे. नाव f of e is 1, f of 1 is 0, e1 या सर्व व्हॅल्यूज राईट हँड साइड आणि f dash of c ची आत्ता मिळालेली व्हॅल्यू 1 upon c ही लेफ्ट हँड साइडला पुट केली. ऑन सॉल्विंग वी गेट c is equal to e minus 1. जर व्हॅल्यू ऑफ e ही 2.71 ॲझ्युम केली तर व्हॅल्यू ऑफ c हा 1.71 अप्रॉक्सिमेटली आपण ॲझ्युम करतो आहोत ते नंबर 1.71 की जो इंटरवल 1, e याच्या बिटवीन लाय झालेला आपणास दिसेल. सो हियर लॅग्रेंजेस थेरम इज व्हेरीफाईड. विद्यार्थ्यांनो, इंटरवलचे एंड पॉइंट 1e या पर्टिक्युलर पॉइंटला फंक्शन व्हॅल्यूज f of 1, f of e या दोघी व्हॅल्यूजला जॉईन करणारी लाईन सेगमेंट या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ही या कर्वची सिकॅन्ट आपण मानू शकतो. या सिकॅन्टचा स्लोप हा 0.58 आलेला आहे. तर हे बघा, स्लोप ऑफ सिकॅन्ट फाइंड करण्यासाठी आपण काय करणार, f of e मायनस f of 1 अपॉन e मायनस 1. तर त्या मेथडने आन्सर येत आहे 0.58. तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. आणि लेफ्ट हँड साइड दॅट इज f dash of c दॅट इज 1 upon c. c आपल्याला मिळालेला आहे अप्रॉक्सिमेटली 1.71. तर 1 upon 1.71 या रेशोचं आन्सर सुद्धा अप्रॉक्सिमेटली 0.58 येते. म्हणजे याप्रमाणे ग्राफिकली सुद्धा लॅग्रेंजेस थेरम आपण व्हेरीफाय करून बघितला. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण रोलेस थेरम आणि लॅग्रेंजेस थेरम यावरील उदाहरणे अभ्यासली.